कधीकधी जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही तेच खरं असतं. मंडळी, आज आपण 2017 साली आलेल्या एका भन्नाट बंगाली हॉरर चित्रपटाची गोष्ट पाहणार आहोत. शोभ भूत रे, म्हणजे सर्व भूतांची गोष्ट. ही फक्त एका भूताची कथा नाही, तर ही आहे एका मुलाच्या नास्तिकतेपासून त्याच्या आस्तिकतेपर्यंतच्या प्रवासाची गोष्ट. एका जुन्या शाळेतील भयावह घटनांची, एका गोस्ट मॅगझिनच्या मागील रहस्यांची आणि अशा आत्म्यांची जे केवळ न्यायाची वाट पाहत होते. या चित्रपटात रहस्य, भावना, सामाजिक संदेश आणि थरार सगळंच आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात एका स्कूलमधून होते. काही मुलं खेळताना दाखवले जातात. एवढ्या शाळेची बेल वाजते आणि सगळी मुलं त्यांच्या वर्गात जातात. यामध्ये मिनी नावाची एक छोटी मुलगीही असते. ती एक पेपर प्लेन जमिनीवर पडलेला पाहते आणि थांबते. तिचा मित्र तिला वर्गात नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावरून दोघांमध्ये थोडंसं भांडणही होतं. तेवढ्यात तिथे त्यांचे शिक्षक येतात आणि दोघांनाही वर्गाच्या बाहेर गुडघ्यावर बसण्याची शिक्षा देतात. बाहेर मिनीला पुन्हा तो पेपर प्लेन दिसतो आणि तो उचलण्यासाठी ती धावते. तिचा मित्रही तिच्या मागे जातो. तेवढ्यात शाळेतील एका रिकाम्या वर्गातून मुलांच्या खेळण्याचा आवाज येतो. हे दोघेही त्या आवाजाच्या दिशेने जातात आणि त्या रूममध्ये प्रवेश करतात. पण एकदा का ते आत जातात, दरवाजा आपोआप बंद होतो. रूम पूर्णपणे रिकामी असते, पण तरीही मुलांच्या हसण्याचे आवाज त्या खोलीत घुमत असतात. इतक्यावर चित्रपटाचा इंट्रोडक्शन सीन संपतो. आता पुढील सीनमध्ये आपण अनिकेत नावाच्या मुलाला कार चालवत असताना पाहतो. तेव्हाच एक मुलगी अचानक त्याच्या कारसमोर येते. अनिकेत रागाने तिला बाजूला होण्यास सांगतो, पण ती मुलगी काहीशी गोंधळलेली वाटत असते. तेवढ्यात तिथे ट्रॅफिक पोलीस येतो आणि अनिकेतकडून ड्रायव्हिंग लायसन्स मागतो. अनिकेत सांगतो की ही गाडी त्याची नाही आणि तो अजून ड्रायव्हिंग शिकतच आहे, म्हणून त्याच्याकडे लायसन्स नाही. पण पोलीस त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, कारण ती मुलगी तिथून अचानक गायब झालेली असते. शेवटी अनिकेत पोलिसांना फाईन भरतो आणि तिकडून निघून जातो. यानंतर तो एका जुन्या इमारतीत पोहोचतो. त्या इमारतीच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो, ज्यावर लिहिलं असतं शोभ भूत रे, घोस्टली अफेअर्स. आपण पाहतो की ती इमारत खूप जुनी आणि भयानक असते. आत त्या घरात काही जुनी अँटिक पेंटिंगसुद्धा असतात. घराची अवस्था फारशी चांगली नव्हती, पण ते घर एखाद्या जुन्या काळातील श्रीमंत जमीनदाराच्या आलिशान वाड्यासारखं दिसत होतं. अनिकेत तिथं असलेल्या केअरटेकर दयारामला पाहतो. दयाराम दरवाजा तपासायला जातो आणि अनिकेत आत जाऊन कृपाबाबूंना भेटतो. कृपाबाबू तिथे एडिटर होते आणि ते लोकांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून भूतांच्या गोष्टी ऐकवायचे. तेव्हा अनिकेतला भेटायला त्याच्या वडिलांचे जुने मित्र करीम अहमद येतात आणि अनिकेतकडे त्याच्या वडिलांच्या विलबद्दल विचारतात. इथून आपल्याला कळतं की अनिकेतचे वडील शोभ भूत रे नावाचं एक हॉरर मासिक चालवायचे, ज्याला खूप वाचक होते. पण आता ते मासिक अपयशी ठरलेलं होतं. अनिकेत त्या मासिकाची छपाई थांबून त्याच्या जागी एक वेब डेव्हलपमेंट ऑफिस सुरू करणार होता. पण कृपाबाबू हे मासिक बंद होऊ देऊ इच्छित नव्हते. अहमद अनिकेतला सांगतात की त्याने फक्त त्याच्या वडिलांची विल शोधून काढावी. त्यानंतर ते हे घर विकण्यास आणि नवीन घर घेण्यास अनिकेतला मदत करतील, कारण त्या विलमध्ये या घराच्या मालकीसंबंधीचे तपशील होते. जोपर्यंत मालकी हक्क अनिकेतच्या नावावर होत नाही, तोपर्यंत तो हे घर विकू शकणार नाही. अहमद हे घर विकत घेऊन त्याचे रिमॉडेलिंग करू इच्छित होता. तेवढ्यात एक जुना फोटो भिंतीवरून खाली पडतो, पण तुटत नाही. हे पाहून कृपाबाबू म्हणतात की जो कोणी या घराची तोडफोड किंवा रिनोव्हेशन करण्याचा विचार करतो, तो वाचू शकत नाही. त्यानंतर अनिकेत आणि कृपाबाबू यांच्यात वाद होतो. अनिकेत चिडलेला असतो, कारण कृपाबाबू त्याच्या क्लायंट्सना घाबरवून पळवतात आणि कृपाबाबू रागवलेले असतात, कारण अनिकेत मासिक बंद करू पाहतो आहे. अनिकेतचं म्हणणं असतं की भूतप्रेत काही नसतं आणि घराची देखभाल त्या मासिकाच्या पैशातून शक्य नाही, म्हणून तो आर्थिक दृष्टिकोनातून दुसरे चांगले पर्याय पाहत आहे. त्याच्या आयुष्यात आर्थिक अडचणी होत्या हे स्पष्ट दिसतं. त्याच वेळी तीच मुलगी पुन्हा तिथे येते, जी सकाळी अनिकेतच्या कारसमोर आली होती. तिला पाहून अनिकेत हादरतो. आता आपल्याला कळतं की त्या मुलीचं नाव नंदिनी आहे. ती सांगते की अनिकेतच्या वडिलांनी तिला एक पत्र दिलं होतं अनिकेतपर्यंत पोहोचवण्यासाठी. ती सांगते की हे पत्र तिला 16 जानेवारी 2016 रोजी मिळालं होतं. पण अनिकेत सांगतो की त्याच्या वडिलांचं निधन तर 14 जानेवारीलाच झालं होतं. हे ऐकून नंदिनी काही बोलू शकत नाही आणि अनिकेत तिच्यावर चिडतो. त्याला वाटतं की नंदिनी त्याला फसवायला आली आहे. पण नंदिनी सांगते की कदाचित त्याच्या वडिलांनी हे पत्र काही दिवस आधी लिहिलं असेल, कारण
ती हे पत्र खूप आधीपासून तिच्याकडे असल्याचं सांगते. ती खूप घाबरलेली असते आणि म्हणते की तिला माहीतच नव्हतं की हे घर अनिकेतच्या वडिलांचं आहे. ती इथे फक्त वेब डिझायनरच्या नोकरीसाठी आली होती. पण इथे आल्यावर तिला भिंतीवर नवीन बाबू म्हणजे अनिकेतच्या वडिलांची पेंटिंग दिसली आणि मग तिने ते पत्र अनिकेतला दिलं. नंदिनीच्या गोष्टी थोड्या संशयास्पद होत्या आणि ती इतकी घाबरलेली होती की तिला नीट बोलताही येत नव्हतं. ती थरथरत होती. हे सगळं पाहून अनिकेतला तिच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास वाटत नव्हता. त्याला वाटत होतं की नंदिनी नोकरी मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी बनवत आहे. पण नंदिनीचा दावा होता की नवीन बाबूंनीच तिला हे पत्र दिलं होतं. पण तिच्याकडे अनिकेतचा पत्ता नव्हता, म्हणून ती हे पत्र आधी पाठवू शकली नाही. नंदिनी सांगते की तिला भूत दिसतात आणि म्हणूनच नवीन बाबूंनी तिला त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली होती. हे ऐकल्यावर अनिकेत अजूनच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. नंदिनी तिकडून निघून जायला लागते आणि ती अनिकेतला म्हणते की तू ही गोस्ट मॅगझिन बंद करू शकणार नाही, असे नवीन बाबू म्हणतात. ते आता याच खोलीत बसलेले आहेत. हे बोलून ती तिकडून निघून जाते. आता पुढील सीनमध्ये आपण काही लोक आपसात चर्चा करताना पाहतो. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेली जी शाळा होती तिथे सतत विचित्र घटना घडत असल्यामुळे ती शाळा बंद करण्यात आली होती. शाळेचा मालक आणि हेडमास्टर प्रत्युष बाबू यामुळे खूपच अस्वस्थ होते. ते शाळा पुन्हा सुरू करायची इच्छा व्यक्त करतात. पण गावचे सरपंच म्हणतात की शाळा पुन्हा सुरू केली तर कुणीही आपली मुलं तिकडे पाठवणार नाहीत. तेव्हा या लोकांना एक कल्पना सुचते. सगळ्यांनी मिळून एखाद्या ओझ्याला बोलवू, म्हणजे काही धार्मिक विधी करून हे भूतांचे प्रकार थांबवता येतील आणि मग गावकरी पुन्हा आपली मुलं शाळेत पाठवायला लागतील. प्रत्युष बाबूंना ही कल्पना मान्य नव्हती, कारण ते एका शैक्षणिक संस्थेमध्ये अशा अंधश्रद्धेच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित नव्हते. पण सरपंच त्यांच्यावर दबाव टाकतो आणि सांगतो की त्याला वरच्या अधिकाऱ्यांना उत्तर द्यावं लागणार आहे की ही शाळा इतके दिवस बंद का होती. इतक्यात जोरदार वारा सुटतो आणि सगळे लोक तिकडून आपापल्या घरी निघून जातात. त्या रात्री प्रत्युष बाबू आपल्या घरी ठेवलेली शोभभूत्रे मॅगझिन पाहतात आणि मग ते त्या मॅगझिन ऑफिसला जायचा निर्णय घेतात. दरम्यान मॅगझिन ऑफिसमध्ये पावसामुळे जुनी सगळी मासिकं भिजलेली असतात. आपण पाहतो की नंदिनी तिथे कृपाबाबूंची मदत करत असते. तिला पाहून अनिकेत खूपच चिडतो आणि कृपाबाबूंना विचारतो की ती इथे काय करते आहे. पण कृपाबाबू काही बहाणे करून त्याला टाळतात. नंदिनी मग अनिकेतला विचारते, तुला वील सापडली का? हे ऐकून अनिकेत आश्चर्यचकित होतो. नंदिनी त्याला त्या वीलचं अचूक ठिकाण सांगते. अनिकेत तिथं शोध घेतो आणि खरंच त्याला ती वील तिथेच मिळते. अनिकेत म्हणतो, आता मी अखेर हे घर विकू शकेन. पण नंदिनी म्हणते तसं होणार नाही. तेवढ्यात प्रत्युष बाबू तिथे कृपाबाबूंना शोधत येतात. ते त्यांच्या शाळेत घडणाऱ्या विचित्र घटनांबद्दल सांगतात. त्याचवेळी नंदिनीला एका मुलीच्या हसण्याचा आवाज येतो. कृपाबाबू प्रत्युष बाबूंना सांगतात की ती त्यांची ही स्टोरी मॅगझिनमध्ये प्रकाशित करतील. पण प्रत्युष बाबू सांगतात की त्यांना वाटलं होतं की हे लोक गोस्ट हंटर्स आहेत, म्हणून ते आले होते. यावर कृपाबाबू म्हणतात, ते काम तर नवीन बाबू जिवंत असतानाचं होतं, आता ते शक्य नाही. हे ऐकून प्रत्युष बाबू खूप निराश होतात. अनिकेत त्यांना विचारतो की त्यांच्या शाळेत नेमकं काय घडलं. ते सांगतात की 2 मुले एका वर्गात खेळायला गेली होती आणि त्यानंतर एक मुलगा तिथे बेशुद्ध अवस्थेत सापडला. दुसऱ्या मुलाचा मृतदेह सापडतो आणि आपल्याला समजतं की हे दोन्ही मुले म्हणजे मिनी आणि तिचा मित्रच होता. हे सांगताना प्रत्युष बाबू खूपच दुःखी होतात, कारण ती शाळा त्याच्या कुटुंबाची शेवटची आठवण होती आणि संपूर्ण गावासाठी ती शिक्षणाचं एकमेव माध्यम होती. त्यामुळे हे सगळं बंद होताना ते पाहू शकत नव्हते. हे ऐकून अनिकेत त्यांना दिलासा देतो आणि सांगतो की ते सर्वजण त्यांना मदत करतील. प्रत्युष बाबूंना हे ऐकून खूप आनंद होतो आणि ते तिकडून निघून जातात. तेवढ्यात कृपाबाबू अनिकेतवर रागवतात आणि विचारतात की तो असं कोणालाही मदतीचं वचन कसं देऊ शकतो. त्यावर अनिकेत सांगतो की आपल्यासोबत नंदिनी आहे, जिने भूत पाहिली आहेत, त्यामुळे आपण ही समस्या सहज सोडवू शकतो. आता आपल्याला समजतं की अनिकेत हे सगळं फक्त नंदिनीची परीक्षा घेण्यासाठी आणि तिचं खरं रूप समजून घेण्यासाठी करत होता. तो तिला ऑफिशियली कामावर घेतो आणि त्याचवेळी तो पाहतो की नंदिनीच्या हातात तोच पेपर प्लेन आहे जो मिनीला सापडला होता. पुढच्या दिवशी अनिकेत अहमदला भेटतो आणि काम सुरू करण्याची तयारी दर्शवतो. मग कृपाबाबू अनिकेतला सांगतात की नंदिनी तिचा फोन उचलत नाहीये. अनिकेतला वाटतं की भीतीपोटी त्यांना ती टाळत आहे, म्हणून तो तिच्या हॉस्टेलमध्ये तिला शोधायला जातो. दुसऱ्या बाजूला गावात आपण पाहतो की प्रत्युष बाबू पेपर प्लेन तयार करत असतात. त्यांचा एक विद्यार्थी रॉबिन त्यांच्यावर खूप नाराज असतो. रॉबिन म्हणतो की प्रत्युष बाबूंनी नेहमी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आहे आणि अंधश्रद्धेचं खंडन केलं आहे, मग आता ते अशा गोष्टींमध्ये का अडकत आहेत.
इथून आपल्याला कळतं की त्या घटनेला 3 वर्ष उलटून गेले आहेत. रॉबिन सांगतो की त्याने जे काही केलं ते मुद्दामून नव्हतं. त्यांच्या संभाषणातून हे जाणवतं की प्रत्युषबाबू काहीतरी गोष्ट सर्वांपासून लपवत आहेत. दुसरीकडे अनिकेत हॉस्टेलला निघालेला असतो. तेव्हाच त्याला नंदिनी रस्त्यात भेटते. अनिकेत तिचा पाठलाग करतो आणि एका स्मशानभूमीत पोहोचतो. तिथे त्याला ग्रेव्हयार्डचा केअरटेकर भेटतो. अनिकेत त्याला हॉस्टेलचा पत्ता दाखवतो. तेव्हा केअरटेकर सांगतो की हा पत्ता कोणत्याही हॉस्टेलचा नसून याच स्मशानभूमीचा आहे. आणि इथे सीन बदलतो. त्या रात्री प्रत्युषबाबूंना काही आवाज ऐकू येतात. ते शाळेच्या एका रूममध्ये राहत होते. आवाजांचा पाठलाग करत करत ते त्याच वर्गात पोहोचतात जिथे पूर्वी काही विचित्र गोष्टी घडल्या होत्या. तेव्हा त्यांना ब्लॅकबोर्डवर चॉकने काढलेलं मोठं पेपर प्लेन दिसतं. ते पुसण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात त्यांना मुलांच्या कवितेचा आवाज ऐकू येतो. या सगळ्यामुळे ते बेशुद्ध होतात आणि त्यांना मिनी आणि इतर मुलांचे भूत दिसू लागतात. दुसऱ्या बाजूला अनिकेत कृपाबाबूंना घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो जिथून नंदिनीने त्याला पिकअप करायला सांगितलं होतं. पुन्हा एकदा नंदिनी अनिकेतच्या कारसमोर येते आणि दोघंही तिला विचारतात की ती काल ऑफिसला का आली नाही. तेवढ्यात तोच ट्रॅफिक पोलीसवाला पुन्हा येतो आणि अनिकेतला पुन्हा पैसे द्यावे लागू नयेत म्हणून ते तिथेच संभाषण थांबवतात आणि तिकडून निघून जातात. आता जोरदार पाऊस सुरू होतो आणि त्यावेळी नंदिनी अचानक कारमधून गायब होते. अनिकेत कार थांबवतो, पण तेवढ्यात नंदिनी पुन्हा आपल्या सीटवर परतलेली असते. हे सगळं पाहून अनिकेत खूपच गोंधळून जातो. तेव्हा नंदिनी म्हणते की ते चुकीच्या मार्गावर चाललेले आहेत. ती आपल्या बॅगमधून तोच पेपर प्लेन काढते. अनिकेत पाहतो की त्या प्लेनवर गावापर्यंत पोहोचण्यासाठीचे डायरेक्शन दिलेले असतात आणि हे पाहून असं वाटत होतं की एका लहान मुलाने ते काढलेले असावेत. मग हे सगळेजण त्या गावाकडे निघतात आणि त्या शाळेचा रस्ता विचारतात. गावकरी अनिकेतला सांगतात की काल रात्री प्रत्युषबाबू यांचं निधन झालं आहे. तेवढ्यात मिनीचं भूत नंदिनीच्या खिडकीजवळ येतं आणि नंदिनी तिचा पाठलाग करू लागते. पण अनिकेत तिथे येतो आणि तिला थांबवून तिकडून घेऊन जातो. सर्वजण जेव्हा शाळेत पोहोचतात तेव्हा तिथे मोठी गर्दी आणि पोलीस देखील हजर असतात. पोलीस अनिकेतची चौकशी करतात आणि तो त्यांना सगळी माहिती सांगतो. ते सर्व मृतदेह पाहायला जातात आणि कृपाबाबू आपल्या डायरीत सगळ्या गोष्टींची नोंद करत असतात. अनिकेत काही फोटो काढतो आणि नंदिनी सतत म्हणत असते की ही हत्या नाही आहे. तेवढ्यात रॉबिन तिथे येतो आणि त्या तिघांना खूप जज करत असतो. नंदिनी रॉबिनला विचारते की काल तू निघून जात होतास तेव्हा प्रत्युषबाबूंना सोबत का घेतलं नाहीस, जेव्हा तुला माहिती होतं की जत्रेमुळं गावात कोणीही असणार नाही. हे ऐकून रॉबिन तिकडून निघून जातो आणि नंदिनीला पुन्हा शाळेत मिनीचं भूत दिसतं. रॉबिन अनिकेत आणि कृपाबाबूंना प्रत्युषबाबूंच्या खोलीत घेऊन जातो. तिथे अनिकेत पाहतो की 2013 नंतरच्या बॅचचे फोटो फ्रेम करून लावलेले नाहीत. त्या खोलीत त्यांना खूप सारे पेपर प्लेन्स दिसतात. तेवढ्यात अनिकेत खिडकीतून नंदिनीला जाताना पाहतो आणि तिचा पाठलाग करतो. तो पाहतो की नंदिनी मिनीच्या भूताचा पाठलाग करत आहे, जे तिला वरच्या मजल्यावर घेऊन जातात. तेवढ्यात मिनी अचानक गायब होते आणि अनिकेत तिथे पोहोचतो. नंदिनी अनिकेतला एक खोली दाखवून सांगते, इथं कोणीतरी आत अडकलेला आहे. पण अनिकेत तिच्यावर विश्वास ठेवत नाही. तेवढ्यात साधना नावाची बाई, जी शाळेची मिड डे मीलची कूक असते, तिथे येते आणि म्हणते, इथे कोणी येत नाही कारण इथे भूतं आहेत. नंदिनी सांगते, मी एका लहान मुलीचा पाठलाग करत करत इथे आली आहे. हे ऐकून साधना तिकडून पडून जाते. तेवढ्यात कृपाबाबू धावत येतात आणि सांगतात की त्यांचे सगळे नोट्स गायब झाले आहेत. अनिकेत त्यांना विचारतो, कॅमेरा कुठे आहे, आणि नंदिनीला कॅमेरा शोधायला सांगतो. कृपाबाबू अनिकेतला सांगतात की आपल्याला इथून निघून जाणं गरजेचं आहे. पण अनिकेत म्हणतो, या गावात एकही मूल नाही आणि ही फार वेळ गोष्ट नाही का. तेव्हाच दोघांनाही समजतं की नंदिनीला खरंच भूत दिसतात. तिथं नंदिनीला कॅमेरा एका वर्गात सापडतो. ती जशी कॅमेरा उचलते तसंच तिथं एक म्हातारा माणूस येतो आणि तिला एका मुलीचा मृतदेह दाखवतो. नंदिनी किंचाळते, पण अनिकेत तिथं पोहोचतो तेव्हा तिथं काहीच नसतं, फक्त बॉडीची आउटलाईन असते. नंतर ते तिघं त्या मुलाला भेटायला जातात, जो त्या दिवशी मिनीसोबत त्या खोलीत गेला होता. त्या मुलाची आई सांगते की त्या दिवशी शाळेतून आल्यावर त्याला ताप आला आणि त्यानंतर तो कधीही कोणाशी बोललाच नाही. तो ना नीट जेवतो ना कोणाशी बोलतो. ती बाई त्यांना मिनीच्या आईला भेटायला घेऊन जाते. इथे नंदिनीला कळतं की ती तेव्हापासून मिनीच्या भूताचा पाठलाग करत होती. ती तिथून जायला निघते, पण तो छोटा मुलगा तिला थांबवतो आणि सांगतो, तिला तुमच्याशी बोलायचं आहे, असं म्हणत तो मिनीकडे बोट दाखवतो. हे पाहून नंदिनी घाबरते आणि तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सगळे लोक पुन्हा तिथे येतात. तिला काय बोलावं हे समजत नाही म्हणून ती बहाणा करते. पण अनिकेत तिला एकांतात विचारतो, तू काय पाहिलंस. खरं तर अनिकेत नंदिनीला थोडं जबरदस्तीने विचारतो, तुला मिनी कुठे दिसते. नंदिनी बोट दाखवते, पण अनिकेतला काहीच दिसत नाही.
खरं म्हणजे अनिकेत लहान असताना आपल्या वडिलांसोबत गोस्ट हंटिंग करत असे. तो सांगतो की नंदिनी पण अगदी तशीच वागत आहे जशी माझे बाबा वागत असत. तो तिला सांगतो, आपल्याला जर शाळा पुन्हा सुरू करायची असेल तर तुला त्या मुलीपासून घाबरायचं नाही, तर तिच्याशी मैत्री करावी लागेल. दुसऱ्या बाजूला मिनीच्या घरात आपण पाहतो की तिची आई मिनीच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेली आहे आणि कुणाशी बोलत नाहीये. मिनीचे वडील रागवून सगळ्यांनी तिकडून निघून जायला सांगतात. ते म्हणतात की पंचायतीने आम्हाला गप्प राहायला सांगितलं आहे, विशेषतः त्या मुलांच्या शाळेत मृत्यू झाल्यापासून. यावर अनिकेत विचारतो की मिनीशिवाय अजून कोणत्या मुलांचा मृत्यू झाला होता. मग मिनीचे वडील सांगतात की शाळेची टेरेस पूर्वी तुटलेली होती आणि ती दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण गावातून देणग्या गोळा केल्या होत्या. पण त्यावेळी पैशांची हेराफेरी झाली होती आणि ज्या लोकांनी टेरेस बनवण्याची जबाबदारी घेतली होती त्या लोकांनी खूप स्वस्तात काम उरकलं होतं. एक दिवस हेडमास्टर प्रत्युष बाबूंनी काही मुलांना वरच्या खोलीत शिक्षा दिली होती. त्या दिवशी भयंकर वारा आणि पाऊस आला. जेव्हा प्रत्युष बाबू त्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की मुलं पुस्तकांची पानं फाडून पेपर प्लेन्स बनवून खेळत होती. त्यामुळे ते खूप रागवले आणि त्यांनी त्या मुलांना टेरेसवर शिक्षा देऊन तिथे कुलूप लावून टाकलं. तेवढ्यात जोरदार वीज चमकली आणि संपूर्ण टेरेस कोसळलं आणि सगळी मुलं खाली पडली आणि सगळ्यांचा मृत्यू झाला. ही होती त्या भूतकाळातील गोष्ट. हे ऐकून अनिकेत त्यांना विचारतो, त्या दिवशी तिथं एकूण किती मुलं होती? तेवढ्यात मिनीची आई अचानक बोलते, 4 मुलं होती. एवढं बोलून ती परत आपल्या कामात गुंतते. त्यानंतर सगळे तिकडून निघून जातात. पण मिनीची आई अचानक हसायला लागते आणि नंदिनी पाहते की मिनीचं भूत तिच्या आईला भेटायला आलं आहे. मिनीची आई नंदिनीला सांगते, गाव सोडून जा. त्यानंतर ते तिघे रॉबिनसोबत त्याच्या घरी जेवायला जातात. तिथं अनिकेत त्या अपघाताचा विषय काढतो. हे ऐकून रॉबिन एकदम गोंधळतो आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात नंदिनी त्याला विचारते, तू टेरेस इतक्या स्वस्तात का बांधली? रॉबिन सांगतो की त्या कन्स्ट्रक्शनचं काम त्याच्या मित्राच्या कंपनीने घेतलं होतं, त्याने नाही. पण नंदिनी म्हणते, त्यावेळी सिमेंट आणि वाळूचं प्रमाण बरोबर नव्हतं, काहीतरी गडबड झाली होती. एक तास रॉबिन चिडतो. तेवढ्यात नंदिनी त्याच्या घरात पेपर प्लेन्स पाहते आणि ती अचानक खूप विचित्र वागू लागते. ती रॉबिनला म्हणते, हे प्लेन्स तू ठेवू शकत नाहीस. हे त्या मुलांचे प्लेन्स आहेत आणि ते मुलं याच्याशी खेळायला येतात. असं म्हणत ती एका दिशेने बोट दाखवते, पण तिथं कोणालाही काही मुलं दिसत नव्हती. नंदिनी अगदी आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते. ती म्हणू लागते, जर त्यांना त्यांचे पेपर प्लेन्स परत मिळाले तर ते निघून जातील आणि कोणालाच त्रास देणार नाही. ती म्हणते, कोणीही त्यांच्या मृत्यूसाठी सॉरी बोललं नाही. हे म्हणताच ती बेशुद्ध होते. त्या रात्री खूप जोराचा पाऊस होतो आणि नंदिनीला खूप ताप येतो. डॉक्टर सांगतात की तिची अवस्था खूप गंभीर आहे आणि तिला ताबडतोब औषध द्यावे लागतील. तेवढ्या नंदिनी स्वतःशीच काहीतरी एक वाक्य पुन्हा पुन्हा बोलत असते. रात्री 12 वाजता मिनी नंदिनीला भेटायला येते. तिला पाहून नंदिनी घाबरते, पण तरीही ती उठते आणि मिनीच्या जवळ जाते. मिनी तिला एक पत्र देते. त्या पत्रातून नंदिनीला समजतं की प्रत्युष बाबू टेरेसच्या घटनेमुळं रॉबिनवर खूप रागवले होते. दुसरीकडे अनिकेत पाहतो की नंदिनी तिच्या खोलीत नाही. तो तिला शोधायला लागतो. त्याला मुलांचे आवाज ऐकू येतात आणि तो पाहतो की नंदिनी मिनीला फॉलो करत शाळेमध्ये जात आहे. मिनी नंदिनीला टेरेसवर घेऊन जाते. नंदिनी तिथून उडी मारणारच असते. तेवढ्यात अनिकेत तिला वाचवतो. तेवढ्यात नंदिनीला त्या कुलूप लावलेल्या वर्गातून आवाज येतो. ती अनिकेतला सांगते की ते कुलूप तोड. जेव्हा ते वर्गाचं कुलूप उघडतात तेव्हा तिकडून एक तेजस्वी प्रकाश बाहेर येतो आणि सर्व मुलांचे भूत तिथे दिसतात. त्या खोलीत एक बॉक्स असतो ज्यामध्ये प्रत्युष बाबूंनी त्या मुलांचे पेपर प्लेन्स बंद करून ठेवलेले असतात. नंदिनी जेव्हा तो बॉक्स बाहेर काढते तेव्हा ती सर्व भूतं मुक्त होतात आणि मग ती मुलं शाळेबाहेर जाऊन खेळायला लागतात. नंदिनी त्या मुलांना विचारते, तुम्ही इतके त्रास का सहन करत होता? कारण तुमची खेळणी बंद खोलीत ठेवली होती म्हणून का? ती सगळे पेपर प्लेन्स बाहेर काढते आणि सर्व मुलं आपापले प्लेन्स घेऊन खेळायला लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व आत्म्यांना मोक्ष मिळतो आणि ते गावातून निघून जातात. आता मिनीसोबत जो मुलगा त्या रूममध्ये लॉक झाला होता तोही परत नॉर्मल होतो आणि जसं वचन दिलं होतं शाळा पुन्हा सुरू होते. सगळं काही पूर्ववत आणि चांगलं होतं. यानंतर सीन काही दिवस पुढे सरकतो आणि आपण अनिकेत आणि कृपाबाबूंना बघतो. इथे आपल्याला कळतं, गेल्या काही महिन्यात मॅगझिनच्या 1,00,000 प्रती विकल्या गेल्या आहेत. म्हणूनच अनिकेतने आता मॅगझिन बंद करण्याचा विचार सोडून दिलाय. तेवढ्यात कृपाबाबू नंदिनीचा उल्लेख करतात आणि अनिकेतला विचारतात, ती कुठे आहे? आणि सीन इथेच कट होतो. आता शेवटच्या सीनमध्ये आपण रॉबिनला पाहतो. तो आता शाळेचा चेअरमॅन बनलेला असतो. तेवढ्यात त्याला प्रत्युष बाबूंचा आवाज ऐकू येतो आणि दरवाजावर नंदिनी दिसते.
जी त्याच्याकडे बघून अतिविचित्र हसते. आणि इथेच हा चित्रपट संपतो.